श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे बुधवार, दिनांक आहे 26 फेब्रुवारी. या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री हा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. तर बघा, प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील चतुर्दशीला शिवरात्री ही साजरी केली जाते, परंतु माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीची वाट हे सर्व भक्तजन अगदी आतुरतेने पाहत असतात. तर भगवान शिव शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला होता, म्हणून हा दिवस अतिशय पावन आणि महत्त्वाचा मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी स्नान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य झालं तर नक्कीच या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे. परंतु प्रत्येकालाच पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही प्रभावी वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवर दिलेला आहे. जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्कीच पाहून घ्या. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे सहस्रपटीने जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती असतात आणि या वेळेमध्ये आपण जी सेवा करतो, पूजा करतो आणि काही उपाय करतो तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असते. आणि यामुळेच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त सेवा, पूजा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा. जेवढे तुम्हाला या दिवशी या शिवतत्वांचा फायदा घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न या दिवशी तुम्हाला करायचा आहे. त्यामुळेच असे काही विशिष्ट तिथी असतात तर यांना विशिष्ट उपाय हे केले जातात आणि यामुळेच आपले जे काही कष्ट मेहनत असते त्याला नशिबाची साथ मिळते आणि आपले जीवन हे सुखमय होऊन जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय हा उद्या आपल्याला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. तसेच याचे धार्मिक महत्त्व देखील खूप अधिक पटीने सांगितले गेलेले आहे. पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं ही खूप शुभ मानली जातात. आंब्यांची पानं तसेच त्याचं लाकूड हे प्रत्येक शुभ कार्यामध्ये वापरले जातात. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्यांच्या पानांचे खूप सारे उपाय सांगितले गेलेले आहेत आणि या उपायामुळे आपल्या जीवनातील सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहण्यासाठी खूप मदत होते. महाशिवरात्रीला जर आपण आंब्यांच्या पानांचा हा प्रभावी उपाय जर केला तर व्यक्तीच्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती असेल, दोष, अडचणी, नजरबाधा लागलेली असेल तर ती सुद्धा दूर होऊन जाते. त्याचबरोबर व्यक्तीच्या जीवनामध्ये पैशांच्या अडचणी येत असतील, आर्थिक समस्या जाणवत असतील किंवा त्या व्यक्तीच्या पैसा घरामध्ये आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरामधून बाहेर निघून जात असेल, लक्ष्मी घरामध्ये टिकून राहत नसेल तर यासारख्या ज्या समस्या आहेत किंवा त्या व्यक्तीवर खूप मोठं कर्ज झालेलं आहे परंतु ते कर्ज फेडण्यासाठी योग्य तो मार्ग त्याला प्राप्त होत नसेल तर हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो उद्या महाशिवरात्रीला करायचा आहे. जर तुमची कोणतीही गोष्ट ही मनासारखी घडत नसेल, तुमच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, त्याचबरोबर नेहमी तुम्हाला अडीअडचणींना सामोरे जावे लागत असेल, आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत असतील, घरामध्ये सतत पितृदोष, वास्तुदोष यासारख्या समस्या असतील तर घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतात. जर तुमच्या घरावरती कोणी नकारात्मक गोष्टींचा प्रभाव केला असेल, घरामध्ये नकारात्मकता जाणवत असेल, जर तुमच्या घराला कोणी दोष लावलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी तुम्हाला 11 आंब्यांची पानं घेऊन यायची आहेत. ती पानं स्वच्छ धुवून काढायची आहेत. पानं घेताना स्वच्छ घ्यायची आहेत, खराब झालेली किंवा तुटली फुटलेली घ्यायची नाही.
थोडंसं कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे. थोडंसं त्यामध्ये पाणी मिक्स करून त्या कुंकवाच्या साहाय्याने किंवा लाल चंदन जर असेल तर त्या लाल चंदनाच्या साहाय्याने काडी तुम्हाला त्यामध्ये बुडवायची आहे आणि ओम नमः शिवाय असं प्रत्येक पानावरती तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्यानंतर एक धागा घ्यायचा आहे. धाग्यामध्ये ही 11 आंब्यांची पानं तुम्हाला बांधायची आहेत आणि एक तोरण तुम्हाला तयार करायचं आहे. हे तोरण तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. हे तोरण घराच्या मुख्य दरवाजावरती लावल्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती ही प्रवेश करणार नाही किंवा घरामध्ये जे काही अडीअडचणी, दोष, नकारात्मकता असेल ती सुद्धा नष्ट होऊन जाईल. हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. तर पहा, ज्यावेळेस तुम्ही हे तोरण मुख्य दरवाजावरती लावणार आहात त्यावेळेस 2च दिवस तुम्हाला हे तोरण तुमच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे. तिसऱ्या दिवशी ते तोरण म्हणजे ते पानं वाळल्यानंतर मुख्य दरवाजावर तसेच ठेवायचे नाही. ते तुम्हाला लगेच 2 दिवसांनी काढून टाकायचे आहेत. वाळलेले पानं हे मुख्य दरवाजावरती ठेवायचे नाही, कारण त्यामुळे जास्त नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करू शकते. तसेच तुम्हाला नेहमी आर्थिक समस्या जाणवत असतील, म्हणजे बऱ्याच दिवसापासून तुम्ही आर्थिक समस्यामध्ये आहेत, म्हणजे तुम्हाला पैशांच्या अडचणी जाणवत आहेत किंवा तुमच्यावर एखादं कर्ज आहे आणि तुम्हाला सतत इतर लोकांकडून पैसे उसने घ्यायची वेळ येत असेल आणि तुमच्याकडे पैसा हा येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला 11 आंब्याची पानं ही तोडून आणायची आहेत. त्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर एकावर एक ठेवून त्या पानांना तुम्हाला एका धाग्याने बांधायचं आहे. त्यानंतर ही 11 पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत. अगदी शेंट्याला थोडं थोडं मध लागेल अशा पद्धतीने त्याला मधामध्ये बुडवायचे आहेत आणि एकावर एक ठेवून धाग्याने बांधून ही पानं तुम्हाला आणि त्याचबरोबर एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे शिवमंदिरात गेल्यावर सर्वात अगोदर हे जल घेऊन गेलेलं आहात तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर ती 11 आंब्याची पानं जी आहेत तर ती तुम्हाला शिवपिंडीवर असणारी अशोक सुंदरीची जागा आहे तर त्यावरती अर्पण करायची आहे. अशोक सुंदरी ही भगवान शिवशंकरांची मुलगी आहे. हा उपाय केल्याने ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत, आर्थिक समस्या आहेत, त्या संपूर्णपणे नष्ट होतात. अशा पद्धतीने या जागेवरती तुम्हाला जी काही 11 आंब्याची पानं आहेत तर ती अर्पण करायची आहेत. तसेच तुम्हाला वारंवार शत्रूचा त्रास होत असेल, हा शत्रू तुम्हाला माहीत आहे किंवा तो गुप्त वार करत आहे, या शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये जर अडथळे येत असतील, हा शत्रू त्रास दूर होण्यासाठी किंवा तुम्हाला एखादा आजार आहे, दवाखाना करूनही तुमचा हा आजार दूर झालेला नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, या महाशिवरात्रीला 2 आंब्याची पानं घ्यायची आहेत. त्या पानांवरती जय श्रीराम असं लिहायचं आहे. ही 2 पानं तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानांना अर्पण करायचे आहे. त्यामुळे हनुमानांची कृपा तुम्हाला लाभेल आणि जीवनातील सर्व शत्रू संकट दूर होतील. त्यावेळेस तुम्ही ही पानं मंदिरामध्ये म्हणजे हनुमानाच्या मंदिरात जाऊन अर्पण करणार आहात तेव्हा तिथे बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसेचं पठण देखील करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही एखादं काम करत आहात आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही, सारखं सतत तुम्ही प्रयत्न करत आहात परंतु त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नाही, नेहमी अपयश येत आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला रोज सकाळी उठून जे आंब्याचं झाड आहे तर त्या आंब्याच्या झाडाला 1 तांब्याभर पाणी हे अर्पण करायचं आहे. तर हे असं तुम्हाला रोज करायचं आहे. तसेच तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करून झाल्यानंतर एका ग्लासमध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 आंब्याची पानं टाकायची आहेत आणि त्या आंब्याच्या पानाने संपूर्ण घरामध्ये ते गंगाजल तुम्हाला शिंपडायचं आहे. याने तुमचं घरामध्ये जे काही दोष आणि घरामधले दोष दूर होतात आणि आपली घर हे पवित्र होऊन जातं. त्यामुळे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय देखील करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.